शुभोदय बच्चों, सभी को हिंदी ऑनलाइन क्लास के लिए स्वागत। अच्छा, छात्रों, पिछले कक्षा में हमें वृक्ष प्रेमी तिम्मक्का पाठ से संबंधित कुछ विषय को जानकारी लिए थे। यानी तिम्मक्का के जीवन और तिम्मक्का के माता पिता का नाम और तिम्मक्का कहाँ जन्म लिए और तिम्मक्का के पति का नाम, ये सभी हमें जान लिए थे। और तिम्मक्का निसंतान होने के कारण कुछ एक बच्चे को गोद लिए थे। उस समय उस बच्चे के सगे माँ बाप ने आकर बच्चे को वापस ले जाने पर तिम्मक्का कैसे दुखित हुई, सभी के बारे में जान लिए थे। और तिम्मक्का दंपति ने एक धर्म कार्य करने के लिए निश्चय करके श्रीरंग स्वामी मंदिर के पास जानवरों के लिए पीने का पानी का इंतजाम करने के बारे में और उलिकल्लू तथा कुदूर के बीच के 4 किलोमीटर रास्ते के दोनों ओर बरगद के डाल लगाने के बारे में हमें जानकारी लिए थे। आगे विषय के बारे में अब हम जानकारी लेंगे। ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ತಿಮ್ಮಕ್ಕಾಳ ಜೀವನ, ತಿಮ್ಮಕ್ಕಾಳ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರು, ಪತಿಯ ಹೆಸರು ಮತ್ತು ಆಕೆ ನಿಸ್ಸಂತಾನಳಾಗಿದ್ದ ಕಾರಣದಿಂದ ಒಂದು ಮಗುವನ್ನು ದತ್ತಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆ ಮಗುವಿನ ತಂದೆ ತಾಯಿ ಮತ್ತೆ ಬಂದು ಪುನಃ ಅವರ ಮಗುವನ್ನು ವಾಪಸ್ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ರಿಂದ ಯಾವ ರೀತಿ ನೋವುಪಟ್ಲು, ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ಮರೆಯೋದಕ್ಕಾಗಿ ಅವಳು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಧರ್ಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಶ್ರೀರಂಗ ಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನ ಇತ್ತಲ್ಲ, ಆ ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ರ ಕುಡಿಯುವ ನೀರಿಗಾಗಿ ಹಸುಗಳಿಗೆ, ದನಕರುಗಳಿಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿಗಾಗಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಸುಮ್ಮನೆ ಇಲ್ದಿರ ಹುಲಿಕಲ್ಲು ಮತ್ತೆ ಕುದೂರು ಈ ಎರಡು ಊರುಗಳ ಮಧ್ಯೆ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಲದ ಮರಗಳನ್ನ ನೆಡುವ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂತ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಈಗ ಮುಂದಿನ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ನಾನು पाठ ओती नोड़कोली। मैं पाठ पढ़ती हूँ, ध्यान से सुन लीजिए और देख लीजिए। पहले साल 10, दूसरे साल 15 और तीसरे साल में 90 पेड़ लगाए। उन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा। यह काम निरंतर 10 सालों तक चलता रहा। पेड़ राहगीरों को छाया देने के साथ साथ पक्षियों के आश्रय भी बना गए। तिम्मक्का के जीवन में मुसीबत की घड़ियां शुरू हुई। तिम्मक्का के पति की तबीयत खराब हुई। बुरी हालत में चिक्कैया चल बसे। तिम्मक्का अब अकेली पड़ गई, फिर भी हिम्मत ना हारी और अपने कार्य में तल्लीन रही। तिम्मक्का ने अब तक 8000 से अधिक पेड़ लगाए हैं। अब हमारी कर्नाटक सरकार ने उन पेड़ों की रक्षा करने का बीड़ उठाया है। तिम्मक्का को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए नाडोज पुरस्कार, राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शिनी, वृक्षमित्र, वीर चक्र, कर्नाटक कल्पवल्ली, गाडफ्री फिलिप्स धैर्य पुरस्कार, विशालाक्षी पुरस्कार, डॉक्टर कारांत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला और शिशु कल्याण विभाग के द्वारा सम्मान पत्र आदि अनेक पुरस्कारों से अलंकृत किया गया है। तिम्मक्का जी सन 2012 में संपन्न प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्षा रही। पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है। अपने पति की याद में उन्होंने हुलिकल ग्राम में गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण करने का संकल्प किया है। जो भी धनराशि पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है, उसे वह सामाजिक कार्य तथा दीन दुखियों की सेवा के लिए अर्पित कर रही है। अपने जीवन में दर्द और तकलीफ उठाने के बावजूद सार्थक कार्य करने वाली तिम्मक्का का व्यक्तित्व सबके लिए आदर्श है। सरकारी संसाधनों के अभाव में भी कोई एक व्यक्ति केवल अपनी निष्ठा व श्रद्धा की बदौलत किस तरह सामाजिक कार्य के लिए स्वयं को समर्पित कर सकता है, इसके लिए एक अत्युत्तम निदर्शन है तिम्मक्का। पहले साल 10, दूसरे साल 15 और तीसरे साल में 90 पेड़ लगाए। तिम्मक्का दंपति ने क्या किए? बरगद के डालों को डालने के लिए निश्चय कर लिया। इस निश्चय करके क्या किया? पहले साल 10, दूसरे साल 15 और तीसरे साल में 90 पेड़ लगाए। ತಿಮ್ಮಕ್ಕ ದಂಪತಿಗಳು
ಆಲದ ಮರಗಳನ್ನು ನೆಡುವ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರು, ಮೊದಲನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ 10, ಎರಡನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ 15 ಮತ್ತು ಮೂರನೇ ವರ್ಷದಷ್ಟರಲ್ಲಿ 90 ಗಿಡಗಳನ್ನು नेट्रो। उन्हें अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा। इन बरगद के डालों को क्या किया, अपने बच्चों की तरह प्रेम से पाला पोसा। ಈ ಒಂದು ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಟ್ರಲ್ಲ, ಆಲದ ಮರದ ಗಿಡಗಳನ್ನು, ಅವುಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಮಕ್ಕಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡಿದರು. ಯಹ ಕಾಮ್ ನಿರಂತರ 10 ಸಾಲೋं ತಕ್ ಚಲ್ತಾ ರಹಾ। ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯ, ಯಾವೊಂದು ಕಾರ್ಯ, ಆ ಗಿಡಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹುಷಾರಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋ ರೀತಿ, ಅಂದರೆ ಅವುಗಳನ್ನು ಯಾವುದೇ ಕುರಿಗಳಿರ್ಬೋದು, ಮೇಕೆಗಳಿರ್ಬೋದು, ತಿಂದಿರ ಮಾಡ್ದಿರ ಅವುಗಳಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ನೀರು ಹಾಕಿ, ಟೈಮ್ಗೆ ಗೊಬ್ಬರ ಹಾಕಿ, ಸ್ವಂತ ಮಕ್ಕಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ನಿರಂತರವಾಗಿ 10 ವರ್ಷಗಳು ಆ ರೀತಿ ನೋಡಿಕೊಂಡ್ರು. ಆಮೇಲೆ ಅವೇನಾಗ್ತವೆ, 10 ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಮರಗಳಾಗಿ ಬೆಳೆದು ನಿಲ್ತವೆ. ಅವುಗಳಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಮರಗಳಾದಮೇಲೆ. पेड़ राहगीरों को छाया देने के साथ साथ पक्षियों के आश्रयधाम भी बन गए। तिम्मक्का ने लगाए इस पेड़ राहगीरों को छाया देने के साथ साथ पक्षियों के आश्रयधाम भी बन गए। ತಿಮ್ಮಕ್ಕ ನೆಟ್ಟಂತ ಈ ಒಂದು ಗಿಡಗಳು ಏನಾದ್ವು, ರಾಹಗೀರೋಂಕು ಅಂದ್ರೆ ದಾರಿ ಹೋಕರಿಗೆ ನೆರಳು ಕೊಡೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ದಿರ ಹಲವಾರು ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಏನಾದ್ವು, ಆಶ್ರಯಧಾಮಗಳಾಗಿ ನಿಂತವು ಈ ಒಂದು ಮರಗಳು. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಕೆ ಜೀವನ್ ಮೇ ಮುಸೀಬತ್ ಕಿ ಘಡಿಯಾ ಶುರು ಹುಯಿ। ಪುನಃ ತಿಮ್ಮಕ್ಕಳ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಶುರುವಾಯಿತು, ಕಷ್ಟದ ದಿನಗಳು. ಮುಸೀಬತ್ ಅಂದರೆ ಕಷ್ಟಗಳು, ಕಷ್ಟಗಳ ದಿನಗಳು. ಘಡಿಯಾ ಅಂತಂದರೆ ನಿಮಿಷಗಳು. ಪುನಃ ತಿಮ್ಮಕ್ಕಳ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಷ್ಟದ ದಿನಗಳು, ಕಷ್ಟದ घड़ीಗಳು ಶುರುವಾದವು. ತಿಮ್ಮಕ್ಕ ಕೆ ಪತಿ ಕಿ ತಬಿಯತ್ ಖರಾಬ್ ಹುಯಿ। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಕೆ ಪತಿ ಕಿ ತಬಿಯತ್ ಖರಾಬ್ ಹೋ ಗಯಿ। ತಿಮ್ಮಕ್ಕಳ ಗಂಡನ ಒಂದು ಆರೋಗ್ಯ ಕೆಡ್ತು. ಬುರಿ ಹಾಲತ್ ಮೇ ಚಿಕ್ಕಯ್ಯ ಚಲ್ ಬಸೆ। ಪಾಪ ಆ ಒಂದು ಗಂಡನ ಆರೋಗ್ಯ ಕೆಟ್ಟಾಗ ಏನಾದ, ಅವನು ನೋಡ್ಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಏನೂ ಸಹಾಯ ಇಲ್ದಿರ, ಯಾರು ಸಹಾಯ ಇಲ್ದಿರ, ಹಣ ಸಹಾಯ ಇಲ್ದಿರ, ಪಾಪ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ದಿರ ಏನಾಗೋದ, ಪಾಪ ಆತ ಸಾವನ್ನಪ್ಪದ। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅಬ್ ಅಕೇಲಿ ಪಡ್ಗಯಿ। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಗಂಡ ಹೋಗಿದ ತಕ್ಷಣ ಏನಾದ್ಲು, ಒಬ್ಬಂಟಿಗಳಾಗೋದ್ಲು। ಫಿರ್ ಭಿ ಹಿಮ್ಮತ್ ನಾ ಹಾರಿ और अपने कार्य में तल्लीन रही। वैसा हुए तो भी तिम्मक्का ने अपने हिम्मत को ना हारी और क्या किया, फिर भी बरगद के डालों को रक्षा करने का और समाज सेवा करने का काम शुरू किया और अपनी कार्य में तल्लीन रह गई। ಆಕೆ ಗಂಡ ಸತ್ತೋದಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಪುನಃ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ತನ್ನ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತಲ್ಲೀನಳಾಗೋದ್ಲು, ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ. ತಿಮ್ಮಕ್ಕನೇ ಅಬ್ ತಕ್ 8,000 से अधिक पेड़ लगाए हैं। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಇದುವರೆಗೂ 8,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮರಗಳನ್ನು ನೆಟ್ಟಿದ್ದಾಳೆ। अब हमारी कर्नाटक सरकार ने उन पेड़ों की रक्षा करने का बीड़ उठाया है। अब कर्नाटक सरकार ने क्या किया है, तिम्मक्का ने लगाए इस पेड़ों की रक्षा करने का जिम्मेदारी ಸರ್ಕಾರ ने लिया गया है। ಈಗ ನಮ್ಮ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ತಿಮ್ಮಕ್ಕ ನೆಟ್ಟಂಥ ಮರಗಳನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದು, ಅಂದರೆ ಯಾರು ಫಾರೆಸ್ಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ರಕ್ಷಣೆಗೆ, ಮರಗಳ ರಕ್ಷಣೆಗೆ, ಕಾಡು ರಕ್ಷಣೆಗೆ, ಆ ರೀತಿ ಸರ್ಕಾರ ತಿಮ್ಮಕ್ಕ ನೆಟ್ಟಂಥ ಮರಗಳನ್ನು ಯಾರು ಕುಯ್ದಿರ, ಏನು ಮಾಡ್ದಿರ, ಅವುಗಳನ್ನು ಸರ್ಕಾರ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಂಡು ಅವುಗಳ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ತಿಮ್ಮಕ್ಕ को उनकी निष्ठा, त्याग तथा सेवा के लिए ಅನೇಕ ಪುರಸ್ಕಾರ ದಿಯೇ ಗಯೇ ಹೇ। ತಿಮ್ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಸೇವೆಯ ನಿಷ್ಠೆಗಾಗಿ ಹಲವಾರು ಪುರಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವು ಯಾವ್ಯಾವಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾಡೋಜ್ ಪುರಸ್ಕಾರ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಗರಿಕ ಪುರಸ್ಕಾರ, ಇಂದಿರಾ ಪ್ರಿಯದರ್ಶಿನಿ ವೃಕ್ಷ ಮಿತ್ರ, ವೀರಚಕ್ರ, ಕರ್ನಾಟಕ ಕಲ್ಪವಲ್ಲಿ, गाडफ्री फिलिप्स धैर्य पुरस्कार, विशालाक्षी पुरस्कार, डॉक्टर कारांत पुरस्कार, कर्नाटक सरकार के महिला और शिशु कल्याण विभाग के द्वारा सम्मानित पत्र, ಇವೆಲ್ಲನೂ ಆಕೆಗೆ ಬಂದಂತಹ ಪುರಸ್ಕಾರಗಳು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಮಹಿಳಾ और ಶಿಶು ಕಲ್ಯಾಣ ವಿಭಾಗ, ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಅಂತ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಒಂದು ಸನ್ಮಾನಿತ ಪತ್ರವನ್ನು ಆಕೆಗೆ ನೀಡಲಾಗಿದೆ। ಅನೇಕ ಪುರಸ್ಕಾರೋं से अलंकृत किया गया है। ಹಲವಾರು ಪುರಸ್ಕಾರಗಳಿಂದ ತಿಮ್ಮಕ್ಕಳನ್ನು ಗೌರವಿಸಲಾಗಿದೆ। ತಿಮ್ಮಕ್ಕ जी सन 2012 में
संपन्न प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्षा रही। तिम्मक्का ने 2012 में भारत में 2012 में आयोजन किए गए प्रथम राष्ट्रीय पर्यावरण सम्मेलन की अध्यक्षा बनी थी। ಈಕೆ 2012ರಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ पर्यावरण ಮಹಿಳೆಯ ಆಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷಳಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಳು। पर्यावरण संरक्षण के साथ साथ तिम्मक्का अन्य सामाजिक कार्य भी कर रही है। पर्यावरण की रक्षा के साथ साथ यानी इस बरगद डालों को रक्षा करने के साथ साथ अन्य सामाजिक कार्य भी करी है। ಈಕೆ ಕೇವಲ ಮರಗಳನ್ನು ನೆಟ್ಟು ಅವುಗಳನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದೇ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೂ ಹಲವಾರು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಈಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। अपनी पति की याद में उन्होंने हुलिकलो ग्राम में गरीबों की निःशुल्क चिकित्सा के लिए एक अस्पताल के निर्माण करने का संकल्प किया है। तिम्मक्का ने क्या किया है, अपनी पति जो बिकला चिक्कैया था ना, उन्होंने जो देखभाल करने के लिए कोई नहीं ना रहने के कारण और पैसे ना रहने के कारण उनकी तबीयत बुरी होकर चल बसे। इसलिए तिम्मक्का ने क्या सोचा, मेरे पति की जैसे और कोई गरीब व्यक्ति ऐसे ना चलना है। ऐसे सोचकर क्या किया है, गरीबों के लिए एक निःशुल्क अस्पताल की निर्माण करने का संकल्प किया है तिम्मक्का। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ತನ್ನ ಗಂಡ ದುಡ್ಡಿಲ್ದಿರ, ನೋಡೋರು ಇಲ್ದಿರ, ದುಡ್ಡಿಲ್ದಿರ, ಟೈಮ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಹುಷಾರಾಗೋದಕ್ಕೆ ದುಡ್ಡಿಲ್ದಿರ ಏನು ಮಾಡ್ದ ಪಾಪ, ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದನೇ ಸಾವನ್ನಪ್ಪದ। ತನ್ನ ಪತಿಗೆ ಆದ ಗತಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆ ಥರ ನಿರ್ಗತಿಗರಿರ್ತಾರಲ್ಲ, ದುಡ್ಡಿಲ್ದೇ ಇರೋರು, ಅಂಥವ್ರಿಗೆ ಆ ಥರ ಸ್ಥಿತಿ ಬರಬಾರ್ದು, ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ಬಂದಿರೋ ಸ್ಥಿತಿ ಅಂತೇಳಿ ಏನು ಮಾಡಿದಾಳೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ, ಏನು ದುಡ್ಡಿಲ್ದಿರ ಫ್ರೀ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ, ಫ್ರೀ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡೋ ಹಂಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲನ್ನು ಹುಲಿಕಲ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿಸೋದಕ್ಕೆ ತಾನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಪಣವನ್ನು ತೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ। जो धनराशि पुरस्कार के रूप में तिम्मक्का को मिली है, उसे वह सामाजिक कार्य तथा दीन दुखियों की सेवा के लिए अर्पित कर रही है। ತಿಮ್ಮಕ್ಕ ಆಕೆಗೆ ಏನೇ ಒಂದು ಧನರಾಶಿ ಬರಲಿ, ಆಕೆಗೆ ಏನೇ ಒಂದು ಸನ್ಮಾನ ಗೌರವ ಮಾಡಿದಾಗ ದುಡ್ಡು ಅಂತ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನು ತಾನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡಿರ ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ ಹಾಗೂ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ತೊಂದರೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇರೋಂತಹ ದೀನ ದುಃಖಿಯರಿಗಾಗಿ ಆ ದುಡ್ಡನ್ನು ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। अपने जीवन में दर्द और तकलीफ उठाने के बावजूद सार्थक कार्य करने वाली तिम्मक्का का व्यक्तित्व सबके लिए आदर्श है। अपने जीवन में दर्द और तकलीफ उठाने के बावजूद भी तिम्मक्का क्या कर रही है, समाज कार्य कर रही है। ऐसी ತಿಮ್ಮಕ್ಕ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ सबके लिए आदर्श है। ತಿಮ್ಮಕ್ಕ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಬರೀ ಕಷ್ಟಗಳೇ ಬಂದವು, ಆ ಎಲ್ಲ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸ್ಕೊಂಡು ಆದ್ರೂ ಅಂಥದ್ರಲ್ಲೂ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ಸಮಾಜ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಉತ್ತಮ ಹೆಸರನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ತನಗೆ ಇಲ್ಲದೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಬಂದಿರೋ ಅಂಥ ದುಡ್ಡನ್ನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ, ಸಮಾಜ ಸೇವೆಗಾಗಿ ಮುಡುಪಾಗಿಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ಈ ರೀತಿಯ ತಿಮ್ಮಕ್ಕಳ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಿಜವಾಗಿಯೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆದರ್ಶವಾಗಿದೆ। सरकारी संसाधनों के अभाव में भी कोई एक व्यक्ति केवल अपनी निष्ठा व श्रद्धा की बदौलत किस तरह सामाजिक कार्य के लिए स्वयं को समर्पित कर सकता है, इसके लिए एक उपयुक्त और इसके लिए एक अत्युत्तम निदर्शन है तिम्मक्का। यहाँ पे देखिए, ಸರ್ಕಾರಿ ಸಂಸಾಧನಕ್ಕೆ ಅಭಾವ ಮೇ ಬಿ ಅಂದರೆ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಯಾವುದು ಸವಲತ್ತುಗಳು ಅಭಾವ ಇದ್ರೂ ಕೂಡ, ಆ ಥರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ತನಗೆ ಬಂದಂಥದನ್ನು ಕೇವಲ ತನ್ನ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಿಷ್ಠೆ ಮತ್ತು ಶ್ರದ್ಧೆಯ ಒಂದು ವಿಚಾರವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಆಕೆಯಲ್ಲಿರೋಂತಹ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂ ತಾನು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ। ಅಂತಹ ಅತ್ಯುತ್ತಮ ನಿದರ್ಶನವಾದ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ತಿಮ್ಮಕ್ಕ। ಇದಿಷ್ಟು ತಿಮ್ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯ। ಧನ್ಯವಾದ।